श्रोते हो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला स्टोरीटेल कट्ट्यावरील पॉडकास्ट अतिशय वेगळा असणार आहे याची खात्री बाळगा. आज शहीद दिवस आहे आणि त्यानिमित्ताने शहीदांच्या किंवा हुतात्मा जे झालेले आहेत अशा आपल्या देशभक्तांच्या आठवणी जागवणं हा आजच्या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे. आणि त्यासाठी मी निमंत्रित केलेलं आहे मराठी रंगभूमीवरील आणि अभिवाचन क्षेत्रातील अतिशय उत्तुंग नाव श्री सुधीर मोघे यांना. सुधीरजी नमस्कार. नमस्कार. कट्ट्यावर आपलं खूप स्वागत. श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की सुधीर मोघे या शब्दात काय जादू आहे माहीत नाही. एका सुधीर मोघेंना मी भेटलेलो आहे, त्यांचा माझा खूप स्नेह होता आणि आपल्या शब्दातून त्यांनी मराठी काव्य क्षेत्र कवी आणि गीतकार म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं होतं. आणि मला वाटलं नव्हतं काही काळापूर्वी की दुसरेही सुधीर मोघे आपल्या आयुष्यात येणार आहेत आणि आपल्यापुढे अशीच काहीतरी एक वेगळी उलगडतेज करून दाखवणार आहेत. त्यामुळे सुधीर मोघे ह्या नावात काय वेगळंपण आहे हे आज तुम्हाला नक्की जाणवेल. पण मित्रांनो, आज जसं मी तुम्हाला म्हटलं तसं वेगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. सुधीरजींनी जवळपास 300हून अधिक आकाशवाणीवरील श्रुतिकांमध्ये आपला आवाज दिलेला आहे. अनेक संगीत नाटकांमधून त्यांनी गायक नट म्हणून देखील काम केलेलं आहे आणि अनेक प्रयोग वेगवेगळे त्यांचे उपक्रम सुरू असतात. या सगळ्यांची उलगड आपण त्यांच्याकडनं करून घेणारच आहोत. पण माझा सुधीरजींना सर्वात पहिला प्रश्न असा आहे, शहीदांच्या आठवणी ज्या आज आपण जागवणार आहोत, तो जो कार्यक्रम तुम्ही करता शहीदांची पत्रे, त्याचा आज तुम्ही आम्हाला उलगडा करून दाखवाल. तत्पूर्वी तुमचा तिथपर्यंत झालेला प्रवास म्हणजे एकूणच तुमच्या कारकिर्दीचा थोडक्यात जर परिचय आमच्या सर्वांसाठी तुमच्याच शब्दातून करून देता आला, आम्हाला खूप आनंद वाटेल. खरं सांगायचं तर तुम्ही माझ्याबद्दल जेवढं सांगितलं त्याच्यामध्ये बराचसा परिचय आलेलाच आहे. रंगमंचीय आविष्कारांमध्ये मला एक भाग्य माझं हे राहिलं की कधी नट म्हणून, कधी निवेदक म्हणून, कधी सादरकर्ता म्हणून साहित्यातल्या बऱ्याच कलाकृतींना, आविष्कारांना त्या रंगमंची आविष्कारातून सादर करण्याची संधी मला मिळाली. एक उल्लेख जो आपण केला नावं साधर्म्याचा, त्या बाबतीतही मला असं सांगावं वाटेल की सुधीर मोघेंची माझी भेट सगळ्यात पहिल्यांदा झाली हैदराबादला. त्यांचा कार्यक्रम एक ते करायचे, कविता पानोपानी. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्या कार्यक्रमाला जायची अनेक वेळेला उत्सुकता होती, पण मी होतो संभाजीनगरला, म्हणजे औरंगाबाद पूर्वीचं. कार्यक्रम पुण्यात जास्त व्हायचे किंवा मुंबईत वगैरे अशा शहरांमधून, आणि त्या बाजूला काही माझं येणं होत नव्हतं. पण एक योगायोग असा जुळून आला की हैदराबादला मी असतानाच तो कार्यक्रम होता, म्हणून त्या कार्यक्रमाला मी गेलो. आणि त्या कार्यक्रमाचं तिकीट मला हवं होतं, म्हणून मी आयोजकांना फोन केला होता. तर म्हणाले की हो, कोण बोलताय? मी म्हणलं मी सुधीर मोघे बोलतोय. काय साहेब, गंमत करायला लागले आमची. तुम्हाला तिकीट? अहो, कार्यक्रमच तुमचा आहे. मला पहिल्यांदा जे नेहमी करावं लागतं तेच करावं लागलं, तो मी नव्हेच हे सांगावं लागलं. एनिवे, त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो आणि मध्यंतरामध्ये सुधीर मोघेंना जाऊन मी भेटलो. मी म्हणलं नमस्कार, मी सुधीर मोघे. ते म्हणाले हो, मी सुधीर मोघे. मी म्हणलं नाही, मी पण सुधीर मोघे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ते काय, मी काय सांगतोय ते. अरे, आणि ते एकदम आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले अरे वा, कुठं असता तुम्ही वगैरे. मग ते सगळं जुजबी बोलणं वगैरे झाल्यानंतर मी म्हटलं हा कार्यक्रम पाहण्याची मला फार उत्सुकता होती आणि मी आणि माझी पत्नी आम्ही मिळून तुमचं नाव जसं आहे तसं माझ्या नावाच्या पाठीमागे काही चिकटू नये यासाठी वेगवेगळे कार्यक्रम करत राहिलो. आणि त्याच्यातून मला दुसऱ्यांच्या कविता सादर करायची संधी पण मिळत राहिली. तर अशा रीतीने मला थोडं कवितांबद्दल जास्त आस्था, आपुलकी, माया, प्रेम काय म्हणाल ते वाटायला लागलं. असो, हा त्या सुधीर मोघेंशी झालेला परिचय. त्याच्यानंतर देखील अनेक वर्ष हा चालूच होता, भेटीगाठी व्हायच्या. पुण्यातल्या कार्यक्रमात एकदा योगायोगाने मी पुण्यात असल्यामुळे जायची संधी आली, तेव्हा त्यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू श्रीकांत मोघे यांचाही परिचय करून दिला. आणि मी जेव्हा श्रीकांत मोघेंना भेटलो तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं, अरेच्छा, सुधीर मोघे.
आणि मग त्यांनी थोडीशी माझी गंमत करायचं ठरवलं असावं किंवा काय माहीत नाही. नंतर कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी सुधीर मोघेंच्या सौंना बोलवलं आणि सांगितलं की अगं सुधीर मोघे. तर ती एकदम सरावानी म्हणाली, नाही ते आत आहेत म्हणे. नाही म्हणे, हे सुधीर मोघे आहेत. असं त्यांच्याशी पण परिचय झाला. पण श्रीकांत मोघेंसारख्या मोठ्या कलाकाराचं कौतुक मला याच्यासाठी वाटलं की त्यांनी इतकी आत्मीयता दाखवली आणि त्यानंतर जवळपास 4-4.5 वर्ष तरी दर 15 दिवसाला श्रीकांत मोघे हे मला फोन करायचे, कसे आहात, काय आहे, काय चाललंय वगैरे. तुम्हाला श्रीकांत म्हणून भाऊ नाही ना कोणी? नाही, मला श्रीकांत तर असा सगळा तो पूर्व इतिहास आहे आणि त्या नाव साधर्म्याशी असलेला एक असं विनोदाचा भाग नाही पण वस्तुस्थिती देखील मला सांगावी वाटली. वेगळा किस्सा आहे आणि तो म्हणजे उत्सुकताच होती मला. मी हा प्रश्न विचारणार होतो की त्या सुधीर मोघेंना कधी समजलं होतं का आणखी एक सुधीर मोघे आहेत, आणि योगायोगाने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी आता शहीदांची पत्रेबद्दल सांगतो, कारण आज शहीद दिवस आहे आणि ह्या कार्यक्रमाची संकल्पना सुचायचं कारण होतं, साधारणपणे मग थोडंसं मागं जावं लागेल. ऑगस्ट किंवा सप्टेंबर 1998चा साप्ताहिक सकाळचा एक अंक मी वाचत होतो आणि त्यावेळेला मला त्यामध्ये पुस्तक परीक्षण किंवा परिचय असं जे एक सदर असतं त्याच्यामध्ये शहीदों के खत असं शीर्षक असलेलं वाचायला मिळालं. त्याखाली मी वाचलं तर मला कळलं की शहीदांची पत्र जी आहेत त्याचं संकलन या ठिकाणी करण्यात आलेलं या पुस्तकाच्या माध्यमातून. ही सगळी मूळ पत्र आहेत आणि हे पुस्तक संसदेच्या केंद्रीय वाचनालयात पुस्तक स्वरूपात आजही उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की 2000 सालानंतर त्याची कुठलीही आवृत्ती निघाली नाही आणि ते पुस्तक देखील तितक्या सहजपणे उपलब्ध नव्हतं. त्यानंतर बऱ्याचशा नामांकित प्रकाशकांशी किंवा पुस्तक विक्रेत्यांशी मी संबंध साधून विचारायचा प्रयत्न केला की हे उपलब्ध आहे का, पण कुठेच नाही. नॅशनल बुक फेअरमध्ये देखील याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला, नाही मिळालं. मग आता या पुस्तकाबद्दल एवढी उत्सुकता निर्माण झालेली होती की काही करून यातली आपल्याला जर का पत्र मिळाली तर आपल्याला ती वाचता येतील, हीच एक उत्सुकता होती. आणि ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये साधारणपणे 1998 मध्ये ते वाचल्यापासून खरं तर ते पुस्तक मिळायला 2014 सालची अखेर झाली होती. तोपर्यंत नानाविध प्रयत्न करून देखील ते मिळालं नाही. मला असं वाटायला लागेल की योगायोग आहे की केंद्र सरकार बदललं आणि नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान झाले त्यावेळेला एक थोडासा मला त्यातला दुवा सापडला आणि काही पत्र त्यातली आम्हाला मिळाली आणि मग त्याचं संहिता लेखन माझे एक अत्यंत जवळचे असे सहकारी हर्षवर्धन दीक्षित त्यांचं नाव आहे, त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाची संहिता माझ्या संकल्पनेनुसार तयार करायचा प्रयत्न केला आणि त्यातून एक संहिता जी तयार झाली त्याचं सादरीकरण 23 मार्च 2015 रोजी पहिल्यांदा आम्ही छत्रपती संभाजीनगरला केलं. त्या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला होता, कारण या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता असणारे तर लोक होते, पण मुळात मला असं जाणवलं की हुतात्म्यांबद्दल एक आदराची भावना, त्यांची स्मृती जपणं, त्यांनी केलेल्या त्यागाचं वेळोवेळी स्मरण करणं आणि त्यांचं देशकार्य त्या काळातलं जे होतं तर त्याचा खरा इतिहास जाणून घेणं हेही त्या पाठीमागचा उद्देश श्रोत्यांचा होता. आणि त्यानिमित्ताने नंतर काही ठिकाणी हे कार्यक्रम होत राहिले. एक त्यावेळेला असं वाटत होतं की आपण म्हणतो की बरेच वेळेला आपल्याला इतिहास नीट माहिती नसतो, तर त्या परिस्थितीचा ॲक्च्युअली विचार करता असं वाटतं की तो अभ्यासक्रमाचा इतिहास कदाचित असेल. आपण म्हणतोय की आपण देशाचा इतिहास म्हणून जेव्हा बघतो तेव्हा त्याला कुठल्याही अभ्यासक्रमाच्या मधली गरज नाही आहे. तर त्या दृष्टीने मग आम्ही जेव्हा ही संहिता तयार केली, हे कार्यक्रम करायला लागलो म्हणजे, तर त्यावेळेला जाणवलं की नाही,
हे कार्य आपल्याला पुढं नेता येईल. तर त्यातलाच एक भाग असा आहे की 23 मार्च 1931 या दिवशी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना इंग्रजांनी फासावर चढवलं. आणि खरं तर न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना फाशी 24 मार्चला देण्यात येणार होती. परंतु त्यावेळच्या सरकारचं मन जे होतं ते इतकं कलुषित झालेलं होतं या स्वातंत्र्य लढ्यातल्या या सगळ्या क्रांतीवीरांबद्दल की त्यांचा चेहरा देखील कोणाच्या समोर येऊ नये यासाठी ते अतिशय म्हणजे प्रयत्नशील होते. आणि त्या दरम्यानच असं झालं की त्यांनी काही लोकांना विश्वासात घेऊन न्यायालयामध्ये असं प्रेझेंटेशन केलं की यांना 23 तारखेलाच फाशी देणार आहोत. आणि त्याप्रमाणे 23 तारखेच्या संध्याकाळी त्यांना फाशी देण्यात आलं. तर आता 1931 ते आता 2024 तुम्ही म्हणालात तसं 93 वर्षाचा कालावधी झाला आहे. आणखी 7 वर्षांनी या घटनेला शतकही पूर्ण होईल. आता आपल्या हातामध्ये हा इतिहास आहे जी त्यांनी स्वतः लिहिलेली पत्र आहेत एकमेकातली. त्या पत्रव्यवहाराला धरूनच हा कार्यक्रम आहे. तर हा कार्यक्रम आपण लोकांपर्यंत जितके वेळेला नेता येईल तेवढा न्यावा. मला असं वाटतं की हे देशकार्य म्हणून आमची जबाबदारी आहेच आहे. आणि हे देशकार्य करताना यामध्ये कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन आम्ही ठेवलेला नाही आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या सादरीकरणाला आम्हाला मंच हवा आहे आणि तो जो कोणी देईल त्याच्याबद्दल आम्ही नेहमीच ऋणात राहू. वेगवेगळ्या महाविद्यालयातून हा कार्यक्रम होऊ शकतो, वेगवेगळ्या सांस्कृतिक रंगमंचांवरून पण हा होऊ शकतो, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये सुद्धा कार्यक्रम. बरेच वेळेला आपण गर्दीची अपेक्षा करू नये. त्या ठिकाणी ज्यांना देशाबद्दल आत्मीयता आहे असे केवळ दर्दी श्रोते मिळाले तरी या कार्यक्रमाचा हेतू पुढं जाईल आणि तो कार्यक्रम सर्वदूर पोचावा आणि त्याबद्दल एक जनमत तयार व्हावं. आणि कदाचित आता मी असं म्हणेन की 1931 नंतर जन्मलेल्या लोकांना आणि आत्ता अलीकडच्या पिढीला तर याबद्दल नावांपलीकडे फारसं काही माहिती नाही आहे. तर या सगळ्या घटनाक्रमातून जे त्यांच्या पत्रातून आपल्याला समजतात त्या घटनाक्रमांची देखील उकल या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतीये. तर असा कार्यक्रम लोकांनी ऐकावा हीच माझी इच्छा आहे. अच्छा, या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्ही कसं ठेवलेलं आहे? या कार्यक्रमामध्ये कसं आहे की पत्रांच्या बरोबर जे आपण ज्याला नॅरेशन म्हणतो त्या पद्धतीचं नॅरेशन आहे. त्या नॅरेशनमध्येच हे सगळे प्रसंग आहेत. किंवा समजा जालियानवाला बाग आहे किंवा 9 ऑगस्टचा काकोरी रेल्वे लुटीचा जो प्रसंग आहे तो, त्या सगळ्याची गुंफण या कार्यक्रमात केली आहे. आम्ही तिघं स्नेही आहोत, सृजन स्नेहीचे तेही सहकारी आहेत आणि आम्ही तिघं मिळून हा कार्यक्रम सादर करतो. आणि त्यामध्ये असं जे आपण नेहमी म्हणतो की डायलॉग म्हणून जशी वाटणी झालेली असते तशी या कार्यक्रमामध्ये कुठलीही वाटणी नाही आहे. काही त्यामध्ये प्रवाहीपणा राहावा, काही पत्रांचं वाचन जे आहे ते विशिष्ट भावना नीट पोहोचाव्यात म्हणून एक आवाजातली एक वेगळी व्हरायटी म्हणून आम्ही तिघंजणं वेगळे म्हणून करतो. आणि त्यातूनच आम्हाला साधारणपणे 1.5-2 तास या कार्यक्रमाच्या कालावधीसाठी सांगता येतील लागतात. गायकवाड वाड्यामध्ये जाऊन टिळकांच्या स्मृतीला वंदन केलं होतं. तिथून ते 1857चं स्वातंत्र्य समर लिहिणाऱ्या सावरकरांच्या भेटीला गेले होते. बर. आणि त्या भेटीमध्ये त्या चर्चेमधून बहुतेक असं म्हणतात की त्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा निश्चित झालेली होती. आणि सावरकरांना भेटल्यानंतर त्यांनी तिसरं ठिकाण जे निवडलेलं होतं ते होतं म्हणजे शिवछत्रपतींची समाधी. तिथे जाऊन त्यांनी समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते बेळगाव अधिवेशनाचं कव्हरेज करायला गेले. असं ते सगळं आहे. तर या सगळ्या दरम्यान
ज्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो संसदेमधला बॉम्बस्फोट झाला होता त्यामधले त्यांचे साथीदार होते बटुकेश्वर दत्त. आणि या सगळ्यांची परिचय होण्याची संधी कशामुळे मिळाली असेल, तर सर्वप्रथम संधी मिळाली की गणेश शंकर विद्यार्थी हे त्यावेळेला बरंच क्रांतिकार्य चालवायचे आणि त्यांच्या ठिकाणी या सगळ्यांची भेट झालेली होती. आणि त्यामुळे त्या भेटीतून ज्या काही एकमेकांबद्दलच्या प्रेमभावना म्हणा किंवा एकमेकांबद्दलची आत्मीयता म्हणा, ती तिथूनच सुरुवात झाली. आणि त्यातून बटुकेश्वर दत्त यांचं तर फार वेगळं प्रेम होतं एकमेकांचं, म्हणजे म्हणायला हरकत नाही. म्हणजे भगतसिंह असं म्हणायचे की बटुकेश्वर दत्त यांना आपल्या शरीराचा एक भाग मानायचे. आता ह्या गोष्टीचा संदर्भ देखील एका वेगळ्या पद्धतीने आमच्या कार्यक्रमात आहे, कारण बटुकेश्वरची बहीण म्हणजे भगतची बहीण, बटुकेश्वर दत्त यांची बहीण प्रोमिला. तर जेव्हा बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंहांना अटक झाली त्या बॉम्बस्फोटानंतर, अटक झाली म्हणण्यापेक्षा ते स्वतःहूनच पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यावेळेला त्यांच्या हातात खरं तर पिस्तूल होतं म्हणून सगळे पोलीस घाबरत होते. भगतसिंहांच्या लक्षात आलं की पिस्तुलामुळे ते आपल्याजवळ येत नाहीत, म्हणून त्यांनी पहिल्यांदा पिस्तूल बाजूला ठेवून दिलं आणि स्वतःला त्यांनी अटक करून घेण्यासाठी ते पुढे सरसावले होते. तर त्या अटकेनंतर जेव्हा त्यांचा तुरुंगवास झाला, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना कैद करून ठेवण्यात आलं होतं. बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंह यांनी या बॉम्बस्फोटात दोघांनीच ती महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. त्यामुळे जेव्हा शिक्षा सुनावली गेली त्या कृत्याबद्दल, तर तेव्हा भगतसिंहांना फाशीची शिक्षा झाली आणि बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. याचा त्यांना प्रचंड राग आला की दोघांचा गुन्हा एकच असताना तुला फाशी आणि मला जन्मठेप असा भेदाभेद का केला. आणि त्याचा राग त्यांनी व्यक्त केला होता, पण त्यांना नंतर साथीदारांनी समजावून सांगितलेलं होतं की क्रांतीमध्ये वेगळ्या गोष्टी घडत असतात, असा एकच न्याय सर्वांना लावतील असं नाही. त्यांना वाटलं की चला मग या निमित्ताने आपण एकदा भगतसिंहाची भेट घेऊ, म्हणून तशी इच्छा त्यांनी त्यांच्या तुरुंग अधिकाऱ्याजवळ जेव्हा व्यक्त केली, तेव्हा सरकारने काय करावं, त्यांना तिथून सगळ्यात दूर असलेल्या सालेमच्या तुरुंगामध्ये हलवलं जेणेकरून यांची भेट होऊ नये. आणि त्या भेटीदरम्यान खरं सांगायचं तर जे घडलं असतं तर ते घडू शकलं नाही. आणि त्यावेळेला बटुकेश्वर दत्त यांची बहीण प्रोमिला हिने एकदा दोघांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती. तिला यायचं होतं, पण त्यावेळेला नेमका आदल्या दिवशी बटुकेश्वर दत्त यांना मी सांगितलं तसं दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं. पण त्यानिमित्ताने जे पत्र भगतसिंहांनी प्रोमिलाला लिहिलं, त्या पत्राचा थोडासा अंश मी तुम्हाला वाचून दाखवावं असं मला वाटतं. सेंट्रल जेल लाहौर, 17 जुलाई 1930। प्यारी बहन प्रोमिला, कल बत्तू ने आपको एक चिट्ठी लिखी थी, आपको ये खबर देने के लिए कि जब तक आपको उसकी दूसरी चिट्ठी ना मिले आप यहां ना आए। बत्तू को कल रात किसी अन्य जेल में भेज दिया गया है। अभी तक हम उसके उस पड़ाव के बारे में अनजान हैं, इसलिए मैं आपसे अर्ज करता हूं कि आप बनारस से लाहौर के लिए तब तक ना चले जब तक उसकी चिट्ठी ना मिले। बहन, उसका विछोह मेरे लिए भी असहनीय है और आज भी मैं बड़ी परेशानी महसूस कर रहा हूं। हर पल मेरे लिए बोझिल बन गया है। सच में ऐसे दोस्त से बिछड़ना जो मेरे अपने भाइयों से भी ज्यादा प्यारा है, बहुत दुखद है। खैर, हमें ये सब कुछ हौसला रख के सहना चाहिए। इसलिए मैं आपसे अर्ज करता हूं
कि आप धीरज रखें, कोई चिंता न करे, समय बीतने से कोई अच्छा ही परिणाम निकलेगा. आपका भाई भगत. असं ते पत्र आहे. अतिशय हेलावून टाकणाऱ्या अशा त्या नातेसंबंधांची, ज्यांना काही त्या नात्याला नाव नव्हतं काही, पण जी भावना होती एकमेकांबद्दलची, त्यातूनच घडलेला हा पत्रव्यवहार आपल्याला तो इतिहास काय आहे त्याबाबत नेहमी सांगतो. आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की अशा विविध प्रसंगांचं ज्यामध्ये आम्ही अंतर्भाव केलेला आहे त्या पत्रांचं वाचन आपण ऐकल्यानंतर आपल्यालाही त्या संबंधीचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकेल. आणि खरं सांगायचं तर शहीदांची इच्छा काय होती की स्वतंत्र भारतामध्ये कधीकधी आमचीही आठवण निघावी, म्हणून त्यांनी हा सगळा देशप्रेमापोटी केलेला आत्मघातच म्हणायला लागेल. आत्मघात म्हणण्यापेक्षा त्याला बलिदान म्हणतो आपण, तर त्या बलिदानाचं महत्त्व आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ह्या तिघांचीही पत्र आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा पत्र आहेत. बर. त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा पत्र आहेत. जसं की आईला लिहिलेलं पत्र आहे, भावाला लिहिलेलं पत्र आहे. सुखदेवनी क्रांतिकार्य कसं चालावं असं तुरुंगात असताना सहकाऱ्यांना लिहिलेलं आहे. कारण जेव्हा ह्या सगळ्यांना अटक व्हायला लागली तेव्हा हे क्रांतिकार्य जाणार कसं पुढं याबद्दल प्रत्येकाला चिंता होती. म्हणून त्यांनी क्रांती कशी करावी आणि हे कार्य पुढे कसं न्यावं याबद्दल फार सुरेख लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यावेळच्या व्हाईसरायांना लिहिलेलं पत्र आहे. त्याचबरोबर भगतसिंहांच्या वडिलांनी दयेचा अर्ज करण्यासाठी देखील सरकारला पत्र लिहिलेलं होतं. आणि हे भगतसिंहांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांना आपल्या वडिलांचा प्रचंड राग आला, संताप झाला होता. आणि त्या भरात त्यांनी वडिलांना लिहिलेलं पत्र देखील आहे. आपल्याला कळणार नाही की खरं सांगायचं तर भगतसिंह ही त्यांच्या खानदानातली, कुटुंबातली तिसरी क्रांतिकारकांची पिढी होती जी देशासाठी, मातृभूमीसाठी बलिदान द्यायला सदैव तत्पर होती. तर अशा कुटुंबातल्या आपल्या पित्यानं पुत्रप्रेमापोटी सरकारला असं पत्र लिहावं याच्यामुळे त्यांना प्रचंड राग आलेला होता. आणि त्यामध्ये त्यांनी जे पत्रामधून लिहिलंय ते ऐकायला देखील आपल्याला अतिशय आवडेल. आणि असं म्हणता येईल की त्यांनी वडिलांना सौम्य शब्दामध्ये देशद्रोही म्हटलेलं आहे. बस. स्वतःच्या वडिलांना इतक्या त्यांच्या भावना तीव्र भावना होत्या. त्याचबरोबर त्या काळी जी नेते मंडळी भारतामध्ये होती उच्चभ्रू, त्यांच्याबद्दलही काही उल्लेख आहेत. तर ते देखील आम्ही त्या पत्रांच्या माध्यमातून पोचवतोच. तर असा सगळं करताना शेवट देखील तितकाच संताप आणणारा, चीड आणणारा होता. कारण नुसती फाशी दिली नाही हो. फाशी दिल्यानंतर त्यांच्या देहांचे तुकडे तुकडे करून एका लॉरीमध्ये त्यांची शवं भरली आणि तुरुंगाची मागची भिंत फोडून ती लॉरी फिरोजपूरच्या दिशेने निघाली. नेमकं त्या जेलमध्ये दूध सप्लाय करणारा जो गवळी होता त्याच्याकडून इतरांना कळलं. ते त्यांना भेटायला आले होते आणि नंतर त्यांची शवं पण ताब्यात मिळतील या हेतूनी. पण इंग्रज सरकारचा हेतू शुद्ध नव्हता. त्यांनी या तऱ्हेने त्यांच्या शरीराचे छिन्न विच्छिन्न करून टाकलं आणि ती लॉरी बाहेर काढली. लोकांना कळलं तेव्हा ते पाठीमागे त्या लॉरीच्या धावत 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 गेले. पण शेवटी लॉरीचा वेग आणि लोकांचा वेग ह्याच्यात फरक होता. ते जेव्हा सतलजच्या किनाऱ्यावर फिरोजपूर जवळ पोहोचले तेव्हा त्यांना 3 चिता जळत असलेल्या दिसल्या.
भारत मातेचे 3 क्रांतीवीर हे अनंतात विलीन होताना त्यांनी पाहिलेलं आहे. असा तिथं शेवट आहे. आणि यानंतर जेव्हा साधारणपणे मला वाटतं 1963-64 सालच्या दरम्यान भगतसिंहांचं स्मारक त्या ठिकाणी मूळ त्यांच्या गावी खडकटकला नावाचं गाव आहे, त्या गावात त्यांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्याचं अनावरण भगतसिंहांच्या आईनी म्हणजे विद्यावतीनी केलं. आणि हे जेव्हा कळलं तेव्हा बटुकेश्वर दत्त त्या ठिकाणी आले होते आणि आपल्या आईचं तरी भेट होईल म्हणून, कारण भगतसिंहाची आई म्हणजेच बटुकेश्वर दत्तची आई. जसं मी सुरुवातीला म्हणालो की त्यांचं सगळं एकमेकांचं म्हणजे तेच होतं. तर त्या आईला भेटायला आले होते आणि त्यांनी इच्छा एवढीच प्रदर्शित केलेली होती की मला फाशी तर दिलं नाही यांच्याबरोबर, पण निदान यांच्या ज्या काही समाधी आहेत त्या शेजारी माझे देखील अंत्यसंस्कार व्हावेत एवढी इच्छा प्रदर्शित केली होती. आणि तसंच घडलं देखील, कारण 2च वर्षात त्याच्यानंतर बटुकेश्वर दत्त यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आणि त्यावेळेला त्यांचं इच्छेप्रमाणे त्यांचा सगळा अंत्यसंस्कार हा त्याच ठिकाणी 4था क्रांतीवीर म्हणून तिथेच करण्यात आलं. त्यावेळेला भगतसिंहाच्या आईचं वाक्य फार हेलावून टाकणार आहे. तुम सब तो एक जगह आ गए हो, अब मुझे भी अपने पास बुला लो. असे. सर, तुम्ही आता एक एक शब्द सांगताय ना, अक्षरशः रोमांच उभे राहतात. आम्हाला सुद्धा सादर करताना भावनांवर नियंत्रण ठेवणं खूप कठीण असतं, कारण जसं जसं वाचत जातो तसं तसं आम्हाला दर प्रयोगागणिक जाणवायला लागतं की नाही, आता आपल्याला ते बघून वाचायची गरज नाहीये, ते हळूहळू आपल्यात येतंय. आणि निदान त्यांच्या या भावना, त्यांचं हे कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्या इतकी तरी आमची क्षमता राहावी म्हणून आम्ही ते नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतो आणि त्यातून हा कार्यक्रम पुढे जावा असं नेहमीच वाटत राहतं. म्हणजे ते तो शेर आहे ना, दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है, एक बार इस देश पे मरना 100 जन्मों के समान है. त्या अर्थाने अनेक जन्म घेणार भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे सगळे हुतात्मे घेणार आणि आपल्या आयुष्यात परत वेगवेगळ्या माध्यमातून येणार ह्याची मला तरी खात्री आहेच आहे. आणि शेवटी हे त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं कार्य आहे. असं कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे की पदोपदी पसरून निखारे आपल्याचा हाती, होऊन या बेहोश धावलो ध्येय पथावरती, कधी न थांबलो विश्रांती स्तव, पाहिले न मागे, बांधू न शकले कीर्तीचे वा प्रीतीचे धागे, एकच तारा समोर आणि पायतळी अंगार होता पायतळी अंगार. वा वा, खरंय ते. तर हे क्रांतीवीरांचा जय जयकार करणं हे प्रत्येक भारतीयाचं खरं तर कर्तव्य आहे. आणि ती जर जाण आपल्या मनात असेल, ह्या संवेदना आपल्या मनात असतील तरच आपण सच्चे भारतीय म्हणून घेऊ शकतो. अगदी खरंय, अगदी खरंय, याची मला खात्री वाटते. हो, म्हणजे खरं तर त्या सगळ्यांना अग्निपुत्र असं म्हटलं जायचं. त्या संबंधीचं एक छोटंसं सांगून थांबूया मला वाटतं आपण, की त्यांचं वर्णन करताना सांगायचे की एका हातात पिस्तुलाची जळती आग, दुसऱ्या हातामध्ये बॉम्बचा स्फोटक निखारा, वेदनांच्या आणि यातनांच्या जळत्या लाव्हारसातून हे अग्निपुत्र क्रांतीची वाट चालत राहिले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं. मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारे निधड्या दिलाचे लढवय्ये ते स्फोटगोलच होते, कारण त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे स्फोटाच्या दारूचं भांडार, त्याला वाट स्वातंत्र्य प्रेमाची आणि बलिदानाचा हव्यास हा अग्नी, म्हणून ते अग्निपुत्र. क्या बात. तर श्रोते हो, अशा या अग्निपुत्रांचं स्मरण आजच काय आपण आयुष्यभर करत राहायला हवं. आज फक्त निमित्त आहे आणि या निमित्ताने हे शहीदांची पत्र हा जो कार्यक्रम किंवा ही जी संकल्पना सुधीर मोघे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या सर्वांपुढे आणलेली आहे, तिचा देखील सर्वांनी या संकल्पनेसाठी देखील हातभार लावावा. आपल्या तरुण पिढीला विशेषतः
तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनाही मदत करावी अशी माझी सर्वांना आपल्या कट्ट्यावरून विनंती आहे. माझीही तीच विनंती आणि आहे. सुधीरजी, एक फक्त हा कार्यक्रम जर कुणाला आयोजित करायचा असेल आपल्याकडे तर त्यांनी आपल्याशी कसा संपर्क साधावा? 95 27 28 27 93 9527 28 2793. तर श्रोते हो, सुधीर मोघे सरांना तुम्ही या क्रमांकावर संपर्क साधू शकता. शहीदांची पत्र तुम्हाला अगदी जवळून आणि आता त्यांनी ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने त्याची अनुभूती घ्यायची असेल तर जरूर आपल्याकडे असा कार्यक्रम तुम्ही आयोजित करा. कुठल्याही व्यावसायिक हेतूशिवाय ते हे करतायत, हे त्याचं वैशिष्ट्य. तळमळ एकच आहे की हे पोहोचलं पाहिजे. खरंय. आणि त्यासाठी आपण आपल्याकडनं जितकी शक्य आहे तितकी मदत त्यांना आणि त्यांच्या सहकार्यानं करायला हवी असं मला राहून वाटतं. आणि म्हणूनच आज शहीद दिवसानिमित्त हा पॉडकास्ट आपल्या सर्वांना समर्पित करतो. धन्यवाद संतोषजी. आणि स्टोरी टेल कट्टाला माझ्या अनेक शुभेच्छा.